कुणावर कधीही आंधळा विश्वास टाकू नये. तसं केल्यामुळे मनुष्य अडचणीत येतो. डोळ्या, अरे किती वेळ आणते पाहिजे पद बसती, तुला थकवा येत नाही? स्वामी, अहो जिव्ह्याने आपलं नामस्मरण करावं, हाताने आपले पाय चेपावे, आपल्या सानिध्यात राहणं यापेक्षा मोठी आनंदाची बाब ती काय असू शकते? आणि आमचा रोष होतो तेव्हा? स्वामी, आपला आमच्यावरचा राग म्हणजे आमच्यावरच्या प्रेमाचा आविष्कारच आहे. माऊली आहात आपण. वेडा आहेत. अरे किती निष्ठेने सेवा करतोयस आमची. आमच्या पुढे तुला दुसरं काही जगच नाही उरलेलं. पण आमचे इतर काही भक्त सुखात त्यांना आमची आठवण येत नाही. संकट आली की मग आमच्याकडे धावत येतात. पण सुखाच्या वेळी सुद्धा देवाची आठवण ठेवली तर आपल्यावर संकट येणारच नाहीत असा विचार ते करत नाही. स्वामी, माझा विश्वासघात झालाय हो. मग मी काही दिवसापूर्वी एका मित्राला पैशाची मदत केली होती, पण आत्ताच मला कळलं की तो ते पैसे घेऊन पसार झाला. स्वामी, मला माझे पैसे परत मिळतील का? पैसे देताना हा विचार केला नाहीस का? तेव्हा कुठे गेली होती तुझी अक्कल? स्वामी, तो माझा जवळचा मित्र होता. तरी सुद्धा फसलास. अरे एवढा जुना मित्र म्हटल्यावर त्याचा स्वभाव कसा आहे हे तुला कळायला पाहिजे होतं. हो, माहित होतं मला. तो लुच्चा आहे, लबाड आहे. तरी त्याला पैसे दिलेस? पैसे देण्याआधी विचार नाही केलास? स्वामी, मला वाटलं माझ्या बरोबर तरी तो असं करणार नाही. अंधळा विश्वास. लक्षात ठेव, कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. कुणावरही असं आंधळ प्रेम करू नये, कारण अशी माणसं त्यांचा स्वभाव सोडत नसतात. अरे विंचू कधी आपली नांगी मारायचं विसरतो का? मग यामुळे आपण आपलं नुकसान करून घेत असतो. यापुढे कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगत जा. स्वामी, मग आता काय करू? आता फिर्याद कर. 2 दिवसात तुझे पैसे तुला मिळतील. यथा राजा तथा प्रजा. म्हणजे काय स्वामी? अरे जिथे राज्याच्या प्रमुखालाच कुणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही, तिथे याला काय कळणार? त्याला याची जाणीव कुणीतरी करून द्यायची वेळ आलीये. आंधळ प्रेम हे घातक असतं. आंधळा विश्वास कुणावरही टाकू नये. आमच्या कानावर बातमी आले, आमचे कारभारी दाजीबा भोसले यांना इंग्रज सरकारने कैद केले आहे. होय महाराज. पण का? काय झालं? महाराज, आपणास ठाऊकच आहे की दाजीबांचा स्वभाव किती कठोर आणि निर्दयी आहे ते. हो, पण त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या अटकेचा काय संबंध? महाराज, इंग्रज सरकारशीही व्यवहार करताना त्यांनी त्यांचा स्वभाव बदलला नाही, आणि इंग्रज सरकार त्यांचे गैरवर्तन कसं काय सहन करतील? त्यांनी त्यांना लगेच अक्कलकोटातून हद्दपार करण्याचा हुकूम काढला आणि त्यांना तिकडेच पेड्या घातल्या. दाजीबांचा स्वभाव काहीसा आहे विक्षिप्त, परंतु ते आमचे अत्यंत विश्वासू आणि कार्यक्षम कारभारी आहेत. आपल्या संसारास त्यांची गरज आहे. ते राज्य कारभार उत्तम चालवित होते. तुम्ही एक काम करा, इंग्रज सरकारला पत्राने कळवा, दाजीबास आम्ही जामीन राहत असून त्याबद्दलचे 5,000 सरकार जमा करीत आहोत. आणि हो, यापुढे दाजीबांकडून असे गैरवर्तन होणार नाही याची हमी आम्ही घेत आहोत. जा,
त्यांना सोडवून आणा. जशी आज्ञा महाराज. महाराज, आपण मला कैदमुक्त केलं, मी आपला अत्यंत आभारी आहे. दाजीबा, आपण आमच्या खास मर्जीतले कारभारी आहात. आपणास मुक्त करणं हे आमचं कर्तव्यच होतं. परंतु यापुढे असे गैरवर्तन होणार नाही आणि इंग्रज सरकारची खप्प मर्जी होणार नाही त्याची काळजी घ्या म्हणजे झालं. होय महाराज, याची खबरदारी तर आम्ही नक्कीच घेऊ. दाजीबा, आपण आलात, आमच्या जीवात जीव आला. आपण म्हणजे आमचा उजवा हात. आपल्याशिवाय संस्थांचा कारभार कसा करायचा याच काळजीत होतो आम्ही. महाराज, आपल्यासारखा गुणग्राहक राजा लाभणं हे तर आमचं केवढं मोठं भाग्य आहे. दाजीबा, आम्ही केव्हापासून विचारत होतो आपणास बढती द्यावी. आजपासून आम्ही आपणास आमचा खाजगी कारभारी या पदावर नियुक्त करत आहोत. आजपासून न्याय निवाडा देण्याचं सर्व काम तुम्ही करायचं. महाराज, ये क्या चेष्टा लगाई है? मात्रा गमनी मूर्ख बेवकूफ, दाजीबा को छुड़ा के क्यों लेके आया? क्यों लेकर आया उसको? लेकर आया सिपाही फिर उसको पकड़ के लेके जाएगा. महाराज, काय रे, एवढं घाबरायला काय झालं? महाराज, मी आता स्वामींकडून आलो. दाजीबाबद्दलची सगळी हकीकत त्यांना समजली. आपण दाजीबांना सोडून आणलं ते त्यांना अजिबात आवडलेलं नाहीये. स्वामी प्रचंड संतापले होते महाराज. मी त्यांच्यासमोर एक शब्द सुद्धा बोलू शकलो नाही. मी तातडीने लगेच तुमच्याकडे निघून आलो. महाराज, आपल्याला काहीतरी लवकर केलं पाहिजे महाराज. एवढं घाबरून जायचं कारण नाहीये. आपले स्वामी ज्या त्वरेने संतप्त होतात तेवढेच लवकर शांती होतात. होईल, त्यांचा राग हळूहळू शांत होईल. परंतु दाजीबांना गमावणं आपल्या संस्थांच्या हिताचं नाही. दाजीबा मनानं अतिशय खंबीर आहेत. हा, थोडेसे कठोर वाटतात खरे, पण कर्तव्य बजावायचं असेल तर तसं व्हायलाच हवंय. ते राज्याचा कारभार उत्तम चालवत आहेत. त्यांच्या येण्याने राज्यकारभाराला आणखीनच शिस्त लागेल. म्हणूनच आम्ही त्यांची आमच्या खाजगी कारभारी पदावर नियुक्ती केली आणि ते याच पदावर राहतील. महाराज, पण स्वामींना मी स्वामींची भेट घेईन आणि सांगेन स्वामींना. स्वामी ऐकतील सगळं. अरे कसला वारा घालतोयस तू? हातात काही जोर नाही तुझा? मरत म्हणे नुसता. निघाल. काय केलं या म्हाताऱ्यानं? त्यांनी सरकारी बागातून फुलं चोरी केली. फुलांची चोरी केली? अरे म्हाताऱ्या, अर्ध्या गौऱ्या तुझ्या मसणात गेल्या, चोऱ्या करतोस? लाज नाही वाटत तुला? 100 फटक्यांची शिक्षा द्यायला. नाही महाराज, महाराज गरीबावर जुलूम करू नका महाराज. दया करा महाराज. घेऊन जा महाराज, गरीबावर दया घेऊन करा जा. महाराज. गरीबावर दया करा महाराज. आता यांनी काय केलंय? महाराज, यांनी एका माणसाची भाकरी चोरी केली. माणसाची भाकरी चोरी? ह्याचे दोन्ही हात कलम करा. याला 100 रुपये शिक्षा करा. आयुष्यात पुन्हा कधी चोरी करणार नाही तू. नाही महाराज, 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 अहो एवढी मोठी शिक्षा नका देऊ. अहो 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 मी भुके पायी अन्न चोरले. अहो 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 मी गरीब आहे. मी गरीब आहे महाराज. महाराज,
काय रे, काय सांगायला आलायस? स्वामी, दाजीबांचा जुलूम फार वाढलाय हो. हाहाकार माचवलाय त्यांनी. रयत अगदी त्रस्त झाली आहे. लोकांना लुबाडू लागलाय तो आता, आणि त्यांच्यावर कोणाचा अंकुशही नाहीये. तो त्याच्या कर्माची फळं भोगेल, आणि त्याला पाठीशी घालणारा राजा त्याच्या कर्माची फळं भोगेल. स्वामी म्हणतायत म्हणजे त्यांना शिक्षा मिळेल, पण मला वाटतं हे कोणीतरी जाऊन राजांना सांगायला हवं. म्हणजे ते ह्याच्यावर काहीतरी उपाय करतील. ह्यांच्यामुळे आपल्या राज्याचं नुकसान नको. बरोबर आहे तुझं. मी आजच राजांची भेट घेतो, बोलून बघतो त्यांची. चोळप्पा, तुम्ही आज आमच्या भेटीस आलात? महाराज, तसंच कारण आहे. आपल्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. चोळप्पा, एवढ्या तातडीने आलात, त्याचा अर्थ कारणही गंभीरच असावं. बोला. हो मग, प्रश्न आपल्या संस्थानाच्या प्रजाजनांचा, त्यांच्या भल्याच. चोळप्पा, आम्हा समजेल असं बोला. महाराज, अहो, आपली प्रजा सुखी नाही. राज्याचा कारभार सुरळीत चालू राहायचा असेल तर महत्वाचं पद भूषवणारी माणसं ही त्याच वकुबाची, आपल्या पदाच्या जबाबदारीचं भान असणारी असावी लागते. त्या पदावर बसलेला एक माणूस जरी पदाचा गैरवापर करू लागला तरी पूर्ण राज्याच्या नावाला पट्टा लागतो. चोळप्पा, आमच्या पदरी असलेली माणसं आम्ही निरखून पारखून ठेवलेत. त्याची काळजी तुम्ही नका करू. माफ करा महाराज, पण काळजी करावी अशीच परिस्थिती राज्यात निर्माण झालेली. आपल्या एका पदाधिकाऱ्याने अतिशय अक्षम्य अशी मनमानी सुरू केली. सगळी जनता भयभीत झाली. म्हणून मी आपणास सावध करायला आलो. राजनीतीचा एक मूलभूत सिद्धांत आहे महाराज, कुठल्याही राजाचं यश हे त्याच्या जनतेच्या आनंदात, सुखासमाधानात सामावलेलं असतं. संपूर्ण रयतच जर सुखासमाधानात नसेल तर राज्याचा कारभार हा. चोळप्पा, आमचं आमच्या रयतेवर नीट लक्ष आहे. सगळा कारभार व्यवस्थित सुरू आहे. माफ करा महाराज, पण आपली माहिती अपुरी आहे. अहो, एका माणसामुळे पूर्ण राज्य अडचणीत येऊ शकतं. नाही, नुसतं सांगत नाही, पुराणातल्या एका गोष्टीचा दाखला देऊन सांग. झालं असं की एक जहाज शेकडो माणसांना घेऊन चाललं. काय झालं कुणास ठाऊक, पण जहाज अचानक बुडू लागलं. जहाज का बुडतोय कुणाचंच कळेल. तेवढ्यात एक मासा देवदूतासारखा तिथं आला आणि एका विशिष्ट माणसाचं नाव घेऊन म्हणाला की याला जहाजातून ढकलून दिलं तर जहाज सुरक्षित राहील. जहाज तरलं, सुरक्षितपणे किनाऱ्याला पोचलं. तसंच संस्थानरूपी जहाजात असा एखादा विशिष्ट माणूस असेल तर त्या संस्थानातून बाहेर काढावं अशी विनंती करायला आलो. माझं कर्तव्य मी पार पाडलंय. आता यापुढे काय करायचं ते आपण ठरवावं. येतो. आम्हास राजनीतीचे धडे शिकवतोय. आम्हाला आमच्या राज्याचं भलंबुरं कळतं. आम्हाला चांगलाच ठाऊक आहे कोणास ठेवायचे, कोणास काढायचे आणि कोणास बढती द्यायची.
स्वामी स्वामी इंग्रजांचा खलित आलाय. ते आपले संस्थान खालसा करतायत. चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला की हे असंच होणार. दाजीबासारख्या अधम माणसावर विश्वास ठेवलास त्याचे हे परिणाम आहे. त्याच्या स्वभावापायी त्याला अटक झाल्यावर राजा तू सावध व्हायला पाहिजे होता. त्याला पदच्युत करण्याऐवजी तू त्याला बढती दिलीस. ज्यांनी तुला याविषयी सावध करायचा प्रयत्न केला त्यांच्या सांगण्याकडे तू कानाडोळा केला. आपलाच हेका चालवला. आणि दाजीबा तू आधीच मरकट तशातची मद्य आला. अरे आधीच मुजोर असलेला तुझा स्वभाव सत्ता मिळताच तू अधिक उन्मत्त झाला. आपली मनमानी करू लागला. अरे राजा हा प्रजेला पित्या समान असतो. तुझ्या मनमानी कारभारामुळे तू राजालाही लांछन आणतो. तुझ्या या अंधाधुंद कारभारामुळे रयत रंजीत झाली. स्वामी स्वामी मला क्षमा करा स्वामी. स्वामी नाही. तुला क्षमा नाही. तुला शिक्षाही व्हायलाच हवी. तुझी एकदा सुटका झाली होती. शिपाई तुला पुन्हा पकडून नेतील. नाही स्वामी 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 मला क्षमा करा स्वामी. स्वामी स्वामी माझी चूक झाली स्वामी. मला या संकटातून वाचवा. माझ्यावरही खटला दाखल झालाय. आपल्या राज्याला वाचवा स्वामी. तू गुरुपदेश मानला नाहीस. स्वतःचे दुर्गुणही सुधारले नाहीस. तुझी अशीच दुर्दशा हो. स्वामी आता शहाणा झालायस. होय स्वामी. अशी चूक पुन्हा होणार नाही. ठीक आहे. राजा असा दीनवाडा होऊ नकोस. आम्ही आहोत तोपर्यंत या राज्यावर कोणतंही संकट येणार नाही. स्वामी येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.